राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्याप्रकरणी सुरेश कलमाडींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी विधानसभेत केली। कलमाडींनी 32 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप कलमाडींवर लावण्यात आलाय। ही बाब विधिमंडळाच्या लोकलेखा समिती अहवालामधून स्पष्ट करण्यात आली आहे। कॅगच्या अहवालावरूनही हा घोटाळा उघड झाल्याचं स्पष्ट होत आहे। कलमाडी हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या संयोजन समितीचे होते अध्यक्ष। दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचेही ते अध्यक्षच होते। चांगल्या संयोजनासाठी रंगीत तालीम करायची सोडून आपण कुठल्या क्षेत्रात पैसे ओरबाडू शकतो याचीच रंगीत तालीम कलमाडी आणि कंपनीने पुण्यात केली होती। पैसे काढण्याचे हे सारे फंडे कॅगने उघडकीला आणलेत। पहिलाच गैरव्यवहार झाला तो म्हाळुंगे बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाबाहेर असलेल्या वेट्स हॉटेलच्या बांधकामाबाबत। खासगी क्षेत्राच्या भागीदारीत बांधून घेतलेलं हे 3 स्टार हॉटेल वास्तविक स्पर्धांसाठी येणारे परदेशी खेळाडू, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या निवासासाठी होते। या जागेसाठी संयोजन समितीने ज्या लटपटी खटपटी केल्या त्या साऱ्याच कॅगने चव्हाट्यावर आणल्या। त्यात कलमाडीं इतकाच सहभाग आहे तो तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा। या हॉटेलचं काम एका विशिष्ट कंपनीलाच मिळावं म्हणून या महाभागांनी काय काय केलं ते आता आपण पाहूया। शाळा, कॉलेज किंवा सार्वजनिक उपयोगासाठीच्या जागेवर दिल्लीत 3 स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख। पुणे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांनी बिल्डिंग प्लॅन फेटाळूनही राज्य शासनाने केला हस्तक्षेप। नगर विकास खातं म्हणजेच मुख्यमंत्री विलासराव देशमुख। पुण्याची बांधकाम नियमावली धुडकावून इमारतीची उंची 9 मीटरने वाढवायला दिली परवानगी। नगर विकास खातं म्हणजेच मुख्यमंत्री विलासराव देशमुख। 600 खोल्यांच्या हॉस्टेलची गरज असताना केवळ 300 खोल्यांचं हॉटेल बांधण्याची तडजोड। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कार्यकारी समिती। 3.5 एकरची जागा पार्किंगसाठी वर्षाला नाममात्र 1 रुपया प्रति चौरस मीटर भाडेपट्ट्याने केली बहाल। क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र। युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीलाच काम मिळेल याची केली व्यवस्था। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कार्यकारी समिती। 48 कोटींची सार्वजनिक जागा फुकली निव्वळ 25 कोटींना। क्रीडा आणि युवक संचालनालय। 3 स्टार हॉटेल बांधण्याची अट बदलून 1 स्टार हॉटेल बांधण्याचा दिला परवाना। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची कार्यकारी समिती। बांधकामाच्या टेंडरमधल्या अटी वारंवार शिथिल केल्या। कार्यकारी समिती। आरक्षण बदलण्याचा सल्ला कुणाला विचारून घेतला? असं करण्यामागे कुणाचा दबाव होता? जागा वापराचा उद्देश बदलतानाची प्रक्रिया का पाळली गेली नाही? कलमाडींना याची उत्तरं द्यावीच लागणार आहेत। राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली कलमाडी आणि कंपनीला जे कुरण मिळालं होतं ते वीटच्या बांधकामापुरतं मर्यादित नाही। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात झालेल्या भ्रष्टाचाराचा पुण्यात झालेला गैरव्यवहार ही मिनी आवृत्तीच होती। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पुणे। पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा या दिल्लीच्या राष्ट्रकुल स्पर्धांची रंगीत तालीम जशी ठरली तशी स्पर्धेबाबत ती भ्रष्टाचाराबाबतही रंगीत तालीम ठरली। पुण्यात 2008 मध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये संयोजन समितीचे अध्यक्ष आणि पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी आणि त्यांच्या साथीदारांनी जाऊ तिथं खाऊ हेच धोरण अवलंबलं होतं की काय अशी शंका कॅगचा अहवाल वाचताना येते। मनुष्यबळाची नेमणूक असो वा बांधकामं, साहित्य खरेदी असो वा पायाभूत सुविधांची उभारणी, कलमाडी आणि कंपनीने प्रत्येक बाबतीत चुका केल्याचं आणि त्यातून देशाच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याचं कॅगला आढळलंय। बालेवाडी क्रीडानगरी बाहेर असलेल्या वीट्स हॉटेल उभारणीच्या प्रक्रियेत सरकारी बाबू, कलमाडी आणि कंपनीने चुकांची ही वारी पुढे चालू ठेवली। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातल्या कामगिरीबाबतचं मूल्यमापन करताना कॅगला ज्या उणीवा आढळल्या त्या केवळ त्रुटी म्हणून सोडून देण्यासारख्या नाहीत। आता आम्ही जे काही समोर मांडत आहोत त्याला झालेली चूक म्हणायची का मुद्दामून केलेली चूक हे तुम्हीच ठरवायचं। शूटिंगसाठी असलेल्या ट्रॅप आणि स्किट स्टेडियममधलं स्मोक आणि गनशॉट अरेस्टरचं काम पुण्याच्या व्हाईट क्रो या कंपनीला नियम डावलून दिलं गेलं। प्रत्यक्षात ही कंपनी इव्हेंट मॅनेजमेंट, केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवा पुरवठादार आहे। याच कंपनीला स्थळदर्शक फलक आणि कचरा कुंड्या पुरवण्याचं 1.9 कोटी रुपयांचं काम देण्यात आलं होतं। CYG साठी 3 कोटी 10 लाख रुपये खर्चून तिकीटं छापून घेतली। त्या बदल्यात प्रत्यक्ष तिकीट विक्री केवळ 97,40,000 एवढीच झाली। उर्वरित सर्व तिकीटं वाया गेली। खेळाडूंच्या हॉस्टेलसाठी 1200 जणांची व्यवस्था करण्याकरता वीट्स हॉटेलचं बांधकाम घाईघाईत करून घेतलं। त्यासाठी 600 खोल्यांची अट असतानाही केवळ 300 खोल्यांचं हॉटेल उभारण्याची परवानगी विकासकाला देण्यात आली। त्यामुळे खेळाडू आणि अधिकारी पदाधिकाऱ्यांची व्यवस्था अन्य हॉटेलात करावी लागली। याचा कुठलाही लेखाजोखा नसल्यानं काही खोल्या मोकळ्या राहिल्या।
पण त्याचे 62 लाख रुपये अदा करावे लागले। दिल्लीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांप्रमाणेच SMM या कंपनीची नेमणूक प्रायोजक मिळवण्यासाठी करण्यात आली। स्पर्धा समितीला केवळ 20 कोटी रुपयांचं प्रायोजकत्व मिळालं। त्यातही बहुतेक प्रायोजक या सरकारी सार्वजनिक कंपन्याच होत्या। तरीही संयोजन समितीनं SMM कंपनीला 3,37 लाख रुपयांचं कमिशन अदा केलं। सुमारे 8.5 कोटी रुपये खर्चून बालेवाडीच्या क्रीडा नगरीचं लँडस्केप करून घेण्यात आलं। पुढच्या 2 वर्षातच या साऱ्या सजावटीची पार वाट लागली। केवळ 8 दिवसांच्या स्पर्धांसाठी एवढा खर्च देशाला परवडणार आहे का याचा विचारच कुणी केला नाही। कॅग आपल्या मर्यादा ओलांडते असं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग म्हणाले होते, पण आदर्श घोटाळा CYG घोटाळा नक्की काय आहे हे समजावून देण्यात कॅगनं महत्त्वाची भूमिका निभावली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV, पुणे।